सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। आज तिचे जर मुलं जेवले ना तर तिने बरं लागन काय? तिने काय मजा पाठवून राहिली शेवटी आई ना। मग सगळं जर खरं असत तरी ती अशी करून राहिली, काय करून राहिली त्याचं तुम्ही काय आलं पाहिजे? तिने काय बोलावली नाही तुम्ही इथं? तिने विचार ना तिने तू काय करून राहिली म्हणा हे असं सही कर। सगळं खरं असल्याच्या नंतर सही कोण नाही देऊन राहिली? आज तिचा जर मुलगा एक दिवस जेवला नाही तिचं मन काहीच नाही दुखून काय? आज मा मुलगा 5 दिवस झाले पोटात काही नाही, मै मन काहीच कसं दुखून राहिलं काय? याचा विचार तुम्ही करा सांगा, तुम्ही याचा विचार तुम्ही करा। आज बाप घरी बसल्या, पोटात अन्न नाही, 5 दिवस झाले बापाच्या पोटात अन्न नाही। पोराचं ऑपरेशन झाला, पाय अपंग आहे म्हणून आम्ही एवढं हे करून राहिलो। तर त्याचा नाही तुम्ही कोणीच ते येऊन राहिले सचिवांनी आम्हाला दिलं असतं। संपूर्ण वरुड तालुक्याचं ज्या उपोषणाकडे लक्ष लागलेलं आहे त्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस सुरू झालेला आहे, तरी सुद्धा तो युवक आपल्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। आज देखील जामगाव येथील शेकडो नागरिकांचा जमाव या ठिकाणी होता। विद्यमान आमदारांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि या ठिकाणी त्याच्याशी चर्चा करून या सर्व गोष्टींबाबत बीडीओंना आदेश दिलेले आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे। मात्र उपोषणाचा 5वा दिवस असतानाही त्याची प्रकृती जी आहे ते बिघडत चाललेली आहे आणि त्याच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय चर्चा झाली आज, काय आश्वासन या ठिकाणी तुम्हाला आमदारांनी आणि अधिकाऱ्यांनी दिलं? आमदार साहेब भेटीला आले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं की करतो म्हणून। तशा आदेश BDO साहेबांना दिले आहे आणि सचिवांना पण दिले आहे। बरं, जो वेळ दिला आहे त्याच्यानंतरही जर न्याय भेटला नाही तर आपलं हे उपोषण असंच सुरू आहे? हो, न्याय जर मिळाला नाही तर मी इथून हलणार सुद्धा नाही। बरं, आमदारांनी बाजू समजून घेतली का? त्यांना लक्षात आलं का? हो, पूर्ण बाजू समजून घेतली आणि त्यांचा प्रकरण पूर्ण लक्षात आलेलं आहे। बरं, एक आई म्हणून काय वाटते, आज 5वा दिवस आहे त्याचा उपोषण, तर न्याय मिळावं, त्याला पत्र भेटावं। तुम्ही मगाशी बोलला की तुम्ही देखील उपाशी आहे आणि तुम्ही देखील 5 दिवस झाले आम्ही उपाशी आहो, भाऊ उपाशी, वडील उपाशी, त्याची आई उपाशी, मुलगा इथं असल्याच्या नंतर घरी आम्हाला जेवण धकन काय? आमचंही उपोषण चालू आहे 5 दिवस झाले। आज न्याय मिळाला तर बरं, नाही तर आम्ही इथं उपोषण करू। आपण बघू शकतो एका आईची जे माया आहे ते आपल्याला दिसते आहे। अखिल भाऊ माकोडे आपल्यासोबत आहे। अखिल भाऊ, तुम्ही देखील आमदारांसोबत या ठिकाणी आले, झाली तुम्ही सुद्धा या ठिकाणी होते। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। आमदार साहेबांकडे मी माहिती दिली की आपल्या उपोषणाला जायचं आहे आणि त्या पोराला न्याय द्यायचा आहे। तर आज उपोषणाचा 5वा दिवस असून आणि आमदार साहेब इथं आले, त्यांनी भेटसुद्धा दिली आणि ते त्यांच्या मते न्याय मिळाला पाहिजे त्या मुलाला अशी त्यांची प्रतिक्रिया दिसली आणि 5 तासानंतर मी येईन आणि त्यांना अजून म्हणजे 5 तासाचा अधिकाऱ्यांना वेळ दिला आहे। हो, 5 तासांचा अधिकाऱ्यांना वेळ दिला आहे। BDO साहेबांना पत्र काढायला लावलेलं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आमदार साहेब आम्हाला खरोखर न्याय देईन। बरं, तुम्ही यांच्यासोबत शेवटपर्यंत लढा? मी असंच यांच्यासोबत शेवटपर्यंत राहील आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथून हलणार सुद्धा नाही। हे होते अखिल भाऊ माकोडे। त्यांनी देखील अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की आमदार साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे न्याय देण्याचं आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणून हलणार नाही। काही ज्यांनी उपोषणाला या ठिकाणी भेट दिलेली आहे ते देखील आहे आपल्यासोबत। अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा चांगला अनुभव असे प्रदीप भाऊ कांबळे आपल्यासोबत आहे। खरं तर अनेक उपोषण आपण केली आहेत, अनेक उपोषणाला भेट आपण दिलेली आहे। याची मागणी समजून घेत असताना काय लक्षात आलं या प्रकरणात? दीक्षित वानखडे हा गेल्या 5 दिवसापासून रास्त मागणीसाठी, रास्त म्हणजे त्याने जी मेहनत घेऊन परीक्षा दिली आहे आणि त्या परीक्षेमध्ये तो मेरिट आहे आणि त्याचा हक्क आहे, त्याच्या हक्कासाठी तो न्याय मागत आहे। परंतु शासन स्तरावरती मला वाटते दबावाखाली गावामधील जे राजकारणी लोकांचा दबाव असेल, पदाधिकाऱ्यांचा असेल, त्यामुळे त्याला न्याय मिळून नाही राहिला। जे लोकांची संख्या आहे आणि लोकांचं जामगाववासियांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरून मला हे समजलं की कुठेतरी स्वार्थ आहे।
आणि तो मी सांगू शकत नाही, पण गावकऱ्यांना माहीत आहे. आणि म्हणून या तरुणांना त्याची कुचंबना होत आहे आणि त्याला न्याय मिळेल, न्याय मिळाला पाहिजे यासाठी गावकऱ्यांची इच्छा आहे आणि त्याला माझं समर्थन आहे. जर या शासनाने न्याय दिला नाही तर गावकऱ्यासोबत मी सुद्धा रस्त्यावर उतरण्यासाठी मी तयार आहे. आपण बघू शकतो मी सुद्धा गावकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही गावकरी आपल्यासोबत आहेत. काय सांगणार भाऊ, काय वाटते, न्याय मिळाला पाहिजे काय? बिलकुलच न्याय मिळाला पाहिजे. आज त्याला त्याच्या बुद्धिमत्तेनं तो पास झाला, त्या गुणाने तो गुण मिळवले आहे त्यांनी, त्या गुणाचा आदर झाला पाहिजे. त्या आदराने त्याला रुजू करून घेतलं पाहिजे सरपंच मॅडमनं, हेच माझं म्हणणं आहे. उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि संपूर्ण वरुड तालुक्याचं लक्ष या उपोषणाकडे लागलेलं आहे. विद्यमान आमदारांनी देखील भेट दिलेली आहे आणि 5 तासानंतर नेमकं काय होईल या प्रकरणाकडे संपूर्ण जामगाववासी आणि वरुड तालुक्याचं लक्ष लागलं आहे. मीच या उपोषणाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पाहत राहा. कॅमेरामॅन यशसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. जेव्हा परीक्षेत पेपर जे सोडणार करून राहिले ते सगळे तिथं हा काय करत यानं अर्ध्या तासाचा पेपर दिला होता. यानं ह्या कोणत्या अधिकाराने त्या पोलीस घेऊन बसला तरी पास नाही झाला तो. म्हणजे सरपंच मॅडमने याला कोणती अशी अथॉरिटी दिली का तू ये. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.